चला आज बनवली मस्त टोमॅटोची चटणी आणि खूप छान तयार झालेली मस्त। आणि ही चटणी आपल्याला मस्त 4-5 दिवस टिकणारी चटणी आहे। आणि सुरुवातीला बघा मी टोमॅटो घेतलेले 5-6 टोमॅटो होते ते घेतलेले आणि आपल्याला कापून घ्यायचे ते सगळे टोमॅटो कापून झालेले बघा आपले। आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि तेल टाकायचे आपल्याला आणि सगळे टोमॅटो आपल्याला त्याच्यात मस्त वाफवून शिजवून घ्यायचे चटणीसाठी। थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली मी टोमॅटोची चटणी, म्हणजे आपल्याला 4-5 दिवस सहज जाईल, खराब नाही होणार। कारण आपल्याला कांदा हा मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि आपण कच्चा कांदा टाकल्यानंतर आपल्याला ती एका दिवसात संपवावी लागते, नाही तर मग ती खराब होणार आपली चटणी। आणि अशी थोडीशी जास्त पण झाली तरी आपल्याला ती खराब नाही होणार ही चटणी, कारण आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये तळून घ्यायचा आहे छानपैकी। आता बघा टोमॅटो छान झालेले, त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं होतं आणि उलटसुलट करून घ्यायची आपल्याला, खालची बाजूवर करून घ्यायची म्हणजे ती पण शिजल्या जातील आपले टोमॅटो। चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला खालीवर करून घ्यायचे टोमॅटो आणि परत झाकण लावून टोमॅटो होऊ द्यायचे आपल्याला। इकडे बघा मी लसूण घेतलेला आहे भरपूर आणि तो पण ब्लेंडरमधून काढून घेतलेला आहे। कांदे घेतलेले ते पण मी बारीक करून घेतलेले बघा ब्लेंडरमध्ये। आणि इकडे बघा आता आपल्या टोमॅटो झालेले, आता परत ते खालीवर करून आपल्याला त्याचे सालं काढून घ्यायचे। सगळे टोमॅटोचे सालं काढून घ्यायचे आपल्याला आणि सगळे एका ताटात काढून घ्यायचे टोमॅटो आपल्याला। आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला आता टोमॅटोची चटणी करायची। मस्त तेल टाकलेले आहे मी आणि मस्त बारीक चिरलेला आपला ब्लेंडरमधून काढलेला लसूण टाकायचा आहे, तो छान होऊ द्यायचा आपल्याला थोडासा, म्हणजे क्रंची लागतो मस्त चटणी खाताना। आता लसूण पण झालेला आहे बघा आपला मस्त तळून। थोडीशी मी राई टाकलेली फोडणीला आणि कांदा टाकायचा आपल्याला। कांदा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त, तो पण कच्चा नाही राहिला पाहिजे, चांगला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे तो। तेल म्हणजे इतकं नाही टाकलं मी, कमीच टाकलेलं आहे। छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि होऊ द्यायचा आहे मस्त। आता आपण कांदा लसूण टाकलेला आहे मस्त। आता थोड्याशा 2-3 मी हिरव्या मिरच्या कापल्या होत्या त्या पण टाकलेल्या आहे। आणि मी टोमॅटो बघा आता मॅचरच्या साहाय्याने आणि ते बारीक करून घ्यायचे, दाबून घ्यायचे। टोमॅटो पण आपले झालेले तयार तसे करून, आणि मग नंतर आता आपल्याला टाकून घ्यायचे पॅनमध्ये। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला, कांदा टोमॅटो लसूण। खूप छान चटणी लागते, तुम्ही पण करून बघा अशी। कच्च्या कांद्याची तर आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारे करून बघा, खूप टेस्टी होते। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, हळद टाकलेली थोडी जिरं पावडर टाकलेली आहे मी आणि होऊ द्यायचं आहे बघा आता थोड्या वेळ। छान टोमॅटोची चटणी आपली तयार झालेली बघा मस्त। थोड्या वेळ परत हलवून घ्यायचं आहे मस्त। खाण्यासाठी तयार आहे आपली मस्त टोमॅटोची चटणी। वरण भाताबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाजीला काही नसलं तर आपण पटकन अशी चटणी बनवू शकतो आणि झटपट होणारी चटणी आहे मस्त। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। आता एका ताटात काढून घेते।
खूप छान चटणी तयार झालेली आहे आपली टोमॅटोची.